सटाण्याचे माजी आमदार संजय चव्हाणांनी गौप्यस्फोट केलाय। विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन मॅनेज करण्याची ऑफर होती। गुजरातच्या नारायणदास पटेल यांनी ऑफर दिली होती असं त्यांनी म्हटलेलं आहे। नारायणदास पटेल गुजरातच्या भुज येथील आयटी तज्ञ असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर त्यांनी जो गौप्यस्फोट केलेला आहे त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये आता खळबळ उडण्याची शक्यता आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। सटाण्याचे माजी आमदार संजय चव्हाणांनी हा खळबळजनक गौप्यस्फोट केलेला आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन मॅनेज करण्याची ऑफर होती असा दावा त्यांनी केलेला आहे। ज्या वेळेस नारायणदास पटेल सटाण्याला आले होते त्यावेळेस आम्ही संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना ही गोष्ट कानावर पण घातली। त्यांना तसा अर्ज पण त्यावेळेस दिला होता आणि त्या ठिकाणी आम्ही ईव्हीएमच्या बाबतीत त्या ठिकाणी त्यांना नकार कळवल्यानंतर त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की मग आम्हाला तुमच्या ज्या विरोधातले जे कोणी उमेदवार असतील त्यांच्याकडे जावं लागेल। परंतु मी त्यांना सांगितलं की एकंदरीत आमची बागलाण तालुक्यामध्ये चांगली परिस्थिती आहे, उमेदवार निवडून येणार आहे, त्याच्यामुळे आम्हाला हे काही करायचं नाही एवढं त्या ठिकाणी सांगितल्यानंतर हा विषय आम्ही त्या ठिकाणी थांबवला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।